मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता. काँग्रेस ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही, विश्वसनीय नेत्यांची माहिती. दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून मी काय GR काढलाय का? राज उद्धव एकत्र येण्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपरोधिक टोला. उद्धव आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत 5 जुलैला होणार विजय मेळावा. राज ठाकरेंची घोषणा, पक्षीय लेबल नकोच, सावध भूमिका. पहिलीपासून हिंदीचा GR रद्द झाल्यानंतर मुंबई आणि नाशिकमध्ये मनसेचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा. 5 तारखेचा विजय मेळावा वरळी डोममध्ये घ्या. राज ठाकरेंच्या बैठकीत मनसे नेत्यांचा सूर, तर मेळावा अराजकीय, बिगर पक्षीय असावा, मनसेची भूमिका. महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांकडून अर्ज भरणा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून किरेन रिजिजू यांच्याकडे अर्ज सुपूर्द. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी विरोधक आक्रमक. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन, तर विरोधकी आक्रमक. पावसाळी अधिवेशन ही विरोधी पक्षनेत्याविना सत्ताधारी अनुकूल, मात्र निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार. भास्कर जाधवांच्या नाराजीचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख. पावसाळी अधिवेशनात 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी 1,000 कोटी, तर मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी 2,240 कोटींची तरतूद. पक्ष कार्यालयाच्या विचारणेसाठी ठाकरे शिवसेनेच्या आमदारांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट. मोठी जागा उपलब्ध करून देण्याचे राहुल नार्वेकरांचे आदेश. राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती. आयोगाला अखेर जाग. रिक्त 17 पदांवर कर्मचारी भरती. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगाच्या ढिसाळ कारभारावर टीका. उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार भाजपात करणार प्रवेश. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे करणार भाजपात प्रवेश. नाशिकनंतर कोल्हापुरातही ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शहर प्रमुख हर्षल सुर्वेंचा राजीनामा, तर जिल्हा प्रमुख संजय पवारांचा उपनेतेपदाचा राजीनामा. बीडमध्ये पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर संघर्ष. अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपींसोबत क्षीरसागर काय करत होते, मुंडेंचा सवाल, तर दमानी यांचेही क्षीरसागरांवर आरोप. नाशिकमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 3 लहानग्यांचा मृत्यू. रविवारपासून मुलं होती बेपत्ता. तेलंगणाच्या संगारेड्डीत केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट. 12 कामगारांचा मृत्यू, 20हून अधिक जखमी. रिॲक्टरमधील स्फोटानंतर कामगार 100 मीटर अंतरावर फेकले गेले. पुणे, सातारा, रत्नागिरीला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. आजपासून 11वीची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू. 7 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येणार. 9 जुलै रोजी 11वी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार. मुंबई गणेश उत्सवातील 20 फुटांवरील मूर्तीच्या विसर्जनाबाबत आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करावी लागणार. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज बरड गावातून नातेपुतेकडे मार्गस्थ. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराठी गावात विसावणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील VIP दर्शन बंद. पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश. मागील काही दिवसात सोन्याचे दर तब्बल 5,000 घसरले. आज सोन्याचे दर 95,000 ते 97,000 राहण्याची शक्यता. तळीये ते इर्शाळवाडी दुःखाचे डोंगर. 4 वर्ष उलटूनही आपत्तीग्रस्तांना म्हाडाची घरे नाहीत. घरांमधील त्रुटी, गैरसोयीसह बेरोजगारीचाही सामना. कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळी 9 ते 4 दरम्यान राहणार बंद. फिडरच्या देखभाल दुरुस्तीचे 7 तास होणार काम.